पहिले माशाचे आपल्याला खवलं काढायचे. हे पहा मी खवलं काढून घेतले. खवलं काढायला जास्त टाइम नाही लागला कारण की त्याचे मोठे खवलं होते. आता आपल्याला तुकडे करायचे. तर आधी मी धुवून घेते 1-2 पाण्याने, मग तुकडे करते. आता तुकडे करून घेते मी. मी तुकडे करून घेतले माशाचे. आता परत एकदा आपल्याला 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे. ही पण माशाची गाभोळी आहे, ही पण घ्यायची आपल्याला कालवणामध्ये. आपला मासा धुवून झालाय. आता त्याला लागणारे साहित्य मी काढते. चला तर मग. आता माशाला आपल्याला हळद मीठ टाकून चोळून घ्यायचे आणि 5-10 मिनिटं झाकून ठेवायचे. थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला, नंतर पण टाकायचे रशासाठी. अर्धा चमचा हळद घेतली मी, तुम्ही कमी जास्त केली तरी चालेल. चांगलं चोळून घ्यायचंय. आता हे आपल्याला झाकून ठेवायचंय आणि तोपर्यंत लागणारे जे साहित्य काढून घेऊ कालवणासाठी. ग्रेव्हीसाठी मी 5 कांदे वापरणार आहे. आणि 3 टमाटे. आता हे आपल्याला किसून घ्यायचे आहे. पहिले मी कांद्यांची वरची साल्ट काढून घेते. आता मी पहिले टमाटे किसून घेते. टमाटे किसून झाले माझे. आता असेच आपल्याला कांदे पण किसून घ्यायचे. हे पहा किती मस्त अशी ग्रेव्ही झाली तयार. आता कांदे पण घेते किसून. आपला कांदा पण झालाय किसून. आता आपल्याला आलं आणि लसूण ठेचून घ्यायचंय खलबत्त्यात. आता एक लहान कांडे लसूण घ्यायचं आहे आपल्याला. मी एक कांडी लसूण सोलून घेतलाय. आता थोडासा आल्याचा तुकडा घेते. एवढा वापरणार आहे मी. आलं लसूण पण मी एकदम बारीक ठेचून घेतलंय. आता कालवणामध्ये टाकायसाठी आपण जेवढं साहित्य काढलं होतं तेवढं पण मी तयार करून घेतलंय. आता आपण चूल पेटून घेऊ. चूल पेटली आहे. आता मी पातेलं तापायला ठेवून देते. आता मी फोडणीसाठी पातेल्यात 3 चमचे तेल टाकून घेते. आता तेलामध्ये आपल्याला पहिल्यांदा कांदा परतून घ्यायचा आहे.
आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगला. कांदा परतलाय आपला. आता त्याच्यात आपल्याला किसलेलं टमाटर टाकून द्यायचं आहे. आता टमाटे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. टमाटर परतलंय. आता याच्यात आपल्याला ठेचलेलं आलं लसूण टाकायचं आहे. हे पण थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. आलं लसूण पण परतून झालंय. आता आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे. 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कणी, फिश मसाला 2 चमचे टाकून घेते मी, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची आणि थोडासा गरम मसाला. आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचे चांगलं. मसाले एकत्र झाले का लगेच आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचंय. पाणी मी 2 तांबे घेतले. रश्याला उकळी येऊन थोडंसं आटून द्यायचं आहे आणि मग त्याच्यात आपल्याला मासे टाकायचे. आपल्या रश्याला उकळी पण आली आहे आणि थोडासा रस्सा पण आटलाय. आता याच्यात आपल्याला मासे टाकून द्यायचं आहे. आता या मासा आपल्याला हलवायचा नाही, फक्त रस्सा थोडासा बुडून द्यायचा आहे आणि हे 5 मिनिटं शिजून द्यायचं आहे. आता मी चवीनुसार मीठ टाकते. आपण पहिलं पण मीठ वापरलं होतं, आता थोडंसंच टाकते रश्शापुरतं. आता कालवण आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि कमी जाळावर शिजून द्यायचे 5-6 मिनिटं. जास्त वेळ नाही शिजवायचं आपल्याला. हे 5-6 मिनिटं मी कालवण शिजवून घेतलंय. एकदम अशी तरी आली कालवणाला आणि आपली ग्रेव्ही पण एकदम घट्ट घट्ट झाली आहे आणि आपले माशाचे तुकडे पण नाही झाले आहे पहा. आता याच्यावर आपल्याला चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची आहे. आता मी वाढून घेते. हे बघा आपलं ताट तयार झालंय. ताटामध्ये मसालेदार कोंबड्या माशाचं कालवण, तोंडी लावायला कांदा आणि इंद्रायणी तांदळाचा भात. आता याच्यामध्ये आपल्याला चपाती घ्यायची आहे आणि एकदा नक्की करून बघा. कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. कमेंट केल्यावर व्हिडिओला हाईप पण करी जा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.